श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा स्वामी संदेश तू पूर्ण ऐकशील तर भाग्यवंत ठरशील. शांत रहा. स्वामी म्हणतात, जीवनात जे व्यक्ती कोणतीही गोष्ट शांत मनाने विचार करून त्या गोष्टीचा निर्णय घेतो तो कधीही कोणाच्या समोर झुकत नाही. त्याला कोणत्याच व्यक्तीपुढे झुकायची गरज पडत नाही. स्वामी सांगतात, येणारी वेळ ही तुझीच असणार आहे. येणारे पुढील 6 मिनिटे तुझ्यासाठीच खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आज हा स्वामी संदेश ज्यांना याची खरंच खूप गरज आहे त्यांना शेअर करा. त्यामुळे तुमच्या हातातून पुण्याचे काम घडेल आणि त्याचमुळे या छोट्याशा एका पुण्यामुळे तुमचे पुढील आयुष्य हे खूप सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. स्वामीवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींची शक्ती तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्यांचा स्वामी संदेश जो कोणी पूर्ण ऐकतो तो आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही. तो व्यक्ती जो काम करतो ते 100% पूर्ण होतेच. स्वामींच्या विचारावर सहमत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठरसाल. स्वामी असे म्हणतात, मराठी माणसे एकमेकांचे पाय ओढतात, पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासून पाया पडतात. थोडे विचित्र आहेत पण मनाने लय भारी आहेत. त्यामुळे तुमचा कोणी विरोध करत असेल तर त्यांना चुकीचं समजू नका. स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण ते काहीतरी स्वामींचीच एक रचना आहे. स्वामी सांगतात, शिक्षण आपले जग बदलू शकते. जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली आहे. त्या गुरुकिल्लीला तुम्ही मिळवण्यासाठी शिका आणि जेव्हा ही गुरुकिल्ली तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीत यश मिळवू शकता. शिक्षण जीवनासाठी तयार नाही, शिक्षण स्वतः जीवन आहे. बाळा, संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय. स्वामी म्हणतात, माझा स्वामी संदेश जो कोणी ऐकतो आणि कमीत कमी 5 लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पोहोचवतो तो खरंच खूप भाग्यवान असतो. कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करतन म्हणजे प्रामाणिकपणा होय. स्वामी बोलतात, कुणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा आणि ते म्हणजे नाव आणि इज्जत. तुमचा पैसा, तुमचं ऐश्वर्य, तुमचं सर्व काही लोक चोरू शकतात, पण तुमचं नाव आणि इज्जत हे कोणी कितीही प्रयत्न करूनही चोरू शकत नाही. स्वामी बोलतात, आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात. याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवले. म्हणूनच आज तुम्ही त्या झाडाच्या सावलीला बसले. देवाने पृथ्वी निर्माण केली, मग त्याच्या मनात विचार आला, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल. मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला आणि तो शेतात धान्य पिकवतो आणि अख्ख्या जगाचे पोट भरतो. स्वामी बोलतात, जगात एक माणूस असा आहे जो तास सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो. तो म्हणजे आपला शेतकरी राजा होय. शेतात काम करणे हे अवघड नसते, पण पीक उगवणे आणि त्याला भाव न मिळणे आणि तरीही काम करणे यालाच खरी भक्ती असं म्हणतात.
स्वामी म्हणतात, भक्ती असावी ती शेतकऱ्यासारखी. स्वामी बोलतात, प्रत्येक प्रमाणपत्राची या पृथ्वीवर तेवढाच हक्क आहे जेवढा तुमचा आणि माझा आहे. स्वामी सांगत असतात, ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळे जीवनात कोणतीही अशी गोष्ट असेल जे तुमच्यामुळे नाही आली तर त्या गोष्टीला कधीही विरोध करू नका. वृक्षांची गरज ओळखा, वृक्ष लावा व संवर्धन करा. स्वामी बोलतात, झाडासारखा जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. जसे झाड असते तसे नेहमी तुम्ही पण राहा. जो दुसऱ्यांना देतो देव त्यालाही देतो. त्यामुळे चांगले कर्म करत राहा, कारण देव तुम्हालाही बघतच आहे. देव काय सांगतोय ते तुम्ही समजून घ्या, कारण आज देव तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही जे काम करत आहात ते योग्यच आहे. फक्त एकदा तपासून पहा, कारण जेव्हा तुम्ही तपासाल तेव्हा तुमची खात्री पटेल की तुम्ही योग्यच काम करत आहात. जर चुकीचे करत असाल तर आत्ताही वेळ आहे. योग्य कामाच्या मागे लागा, योग्य काम करण्यास सुरुवात करा. चुकीचे काम करून कोणीच पुढे जाऊ शकत नाही. फक्त योग्य काम करत राहा. आपल्या कामात प्रामाणिक राहा. देव सर्व देतो तुम्हाला, फक्त जरासा संयम ठेवा. स्वामी म्हणतात, रस्ता नाही असे कधीही होत नाही. रस्ता शोधायला अपयश येते हे मात्र खरे आहे. फक्त तुमच्यामध्ये रस्ता शोधण्याची आणि त्या रस्त्याने चालण्याची खरी जिद्द हवी. हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून त्यांना जळत राहू दे. असे म्हणा देवाला. नक्कीच देव तुमचे ऐकेल आणि आयुष्यभर तुम्ही प्रगती करत राहा आणि तुमच्यावर जळणारे जळत राहतील. यशस्वी तोच होतो जो आपला परिवार सोबत ठेवून चालतो. अपयश दोन प्रकारे येऊ शकते. एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि दुसरं म्हणजे सर्वांचंच ऐकल्यानं. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. हे तुम्ही ऐकलं असेल, मात्र ऐकून काहीच होत नसतं, त्याला करावं देखील लागतं. त्यामुळे जे तुम्ही करत आहात ते करायला शिका. लोकांचा विचार कधीही करू नका. जीवनात जे तुम्हाला करण्याची इच्छा होत आहे किंवा जे तुम्हाला आवडतं ते करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची खरी श्रीमंती हेच असते. संपत्ती तर नाममात्र असते, कारण आखरीच्या वेळी किती लोक असतात हे महत्त्वाचं असते. तुम्ही किती संपत्ती, किती पैसा कमवला हे महत्त्वाचं नसते. स्वामी म्हणतात, श्रीमंती पैसे कमवण्यात नाही, तर पैसे कमवताना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे. कारण काही लोक असे करतात की तो पैसे कमवण्याच्या नादात आपल्या अंदरच्या माणसालाच मारून टाकतात. पण आपल्याला तसे नाही करायचे. पैसेही कमवायचे आणि आपल्या अंदरची माणुसकीही जिवंत ठेवायची. स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच हा स्वामी संदेश लाईक करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला शेअर करा. तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद लागेल. स्वामी सांगतात, कधीही जीवनात तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या चुकीच्या आहेत असं वाटत असेल तर एकदा तपासा की चुकीच्या नसतील. तरी तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टीमुळं काहीतरी चुकीचा प्रभाव माझ्या जीवनात पडतोय, तरीही तपासून पहा. कारण जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट तपासता तेव्हा त्यामध्ये सर्व गोष्टीचा विचार करून तपासता आणि काही चूक असेल तर तुम्हाला तेव्हाच कळेल. त्यामुळे जीवनात कधीकधी तपासणंही गरजेचं असतं. स्वामी म्हणतात,
आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टास्पद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल. त्यामुळे कधीही हार मानू नका. आज हराल, उद्या हराल, पण परवा जितसाल. त्यामुळे तुम्ही जी गोष्ट करताय त्यामध्ये सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे. बाळा, यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उचित ध्येयाच्या उद्दिष्टीपूर्ती होण्यासाठी वाटचाल म्हणजे यश होय. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख होय. बाळा, स्वामी म्हणतात, अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती लागते. आधी सिद्ध व्हा, मग तुमची प्रसिद्धी व्हायला काही वेळ लागणार नाही. मग आपोआपच प्रसिद्धही व्हाल. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. स्वामी सांगतात, ज्याच्याजवळ उम्मीद आहे तो कधीही हरू शकत नाही. कठीण रस्ते तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात, पण एक लक्षात ठेवा, अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे तो अपयशी. याचा अर्थ याचं कारण म्हणजे त्याला असलेला अपयशाचा अनुभव, आणि हा अनुभव तुम्ही जर वापरला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूला मारावं याची आशा करणं आहे. जर तुम्हाला खरा सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वामी महाराज सांगतात, स्वतःच्या लढाया स्वतः लढायला शिका. दुसऱ्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या ठोकू नका किंवा दुसऱ्याच्या भरोशावर राहू नका. प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे. त्यामुळे आयुष्य तुमचं आहे. तुम्हाला कसं जगायचं, त्यामध्ये तुम्हाला कसं वागायचं आणि तुम्हाला काय व्हायचं हे दुसरं कोणी नव्हे तर तुम्हीच ठरवणार आहात. ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या. स्वामी सांगत असतात, जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत जी मोजली जाते हीच खरी आहे. यश कधीच सावलीत मिळत नसते, त्याची पूर्ण किंमत द्यावी लागते. त्यासाठी उन्हात सोसावे लागते, उन्हात जाऊन उभं राहावं लागते. जसं स्वतःची सावली उन्हात उभं राहिल्याशिवाय, उन्हाचे चटके घेतल्याशिवाय निर्माण होत नाही, तसंच यशाचंही असतं. प्रत्येक जगजेता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता. यशस्वी माणसाच्या मनात ही भीती असते, यशस्वी माणसाच्या मनात ही शंका असतात, यशस्वी माणसाच्या मनात ही काळजी असते. पण तरीही त्यांना यश मिळवण्याची इच्छा त्या सर्वांपेक्षा जास्त असते, आणि त्याचमुळे ती व्यक्ती यशस्वी होते. ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात. छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा. मोठं यश मिळण्यासाठी तुम्हाला वेळ तर लागणारच आहे, पण लवकरच मिळणार. शिक्षण स्वस्त आहे, अनुभव हा महागडा आहे, आणि अनुभव शिक्षणापेक्षा केव्हाही चांगलाच असतो. शिक्षणाने आपण काही गोष्टी करू शकतो, पण अनुभवाने आपण ती गोष्ट योग्य रीतीने पार पाडू शकतो. त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. स्वामी सांगतात, यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा मुळीच होत नाही.
यश न मिळणे याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमी आहे, तुम्ही कुठेतरी चुकताय. ते तुम्हाला सुधारवण्याची दुसरी संधी म्हणजे अपयश होय. कष्ट इतक्या शांततेने करावे की यश धिंगाणा घालेल, आणि इतका धिंगाणा घालेल की अख्ख्या जगात तुमचं नाव उडेल. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस होय. बाळा, स्वामी म्हणतात वेळ आणि शिक्षक हे दोघेही जीवनात खूप मोठे गुरु आहेत. कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेत असते आणि नंतरच ती धडा शिकवते. बाळा, छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मुळीच मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, त्यांमध्ये असंख्य असे लेखक असतात. पण एक लक्षात ठेवा, अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक तुम्ही राहता. तुम्ही स्वतः, आपण त्याचे ते लेखक असतो. आपण लिहितो आपले अनुभव. त्यामुळे अनुभव हा शिक्षकांपेक्षा खूप मोठा गुरु आहे. हराल तर स्वतःचाच अहंकार हराल. त्यामुळे जीवनात स्वतःशी पैज लावा, आणि जेव्हा तुम्ही हराल तेव्हा अहंकार हराल, ते पण स्वतःचा. आणि जिंकाल तर तुमचा आत्मविश्वास हा दुपटीने वाढेल. आणि आत्मविश्वास वाढणे ही खूप चांगली गोष्ट आहे. बाळा, नशीब हे का लिफ्टसारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, लिफ्ट मध्यात अडकून थांबू शकते, पण जिना मात्र तुम्हाला नेहमीच वर घेऊन जात असतो. आपलं नशीब आपण स्वतः उजळवायचं असतं. त्यामुळे आपल्या नशिबावर भरोसा न ठेवता त्याला आपण स्वतः लिहायचं असतं. ते म्हणजे आपल्या कष्टाच्या कलमाने. आपल्याला कष्टाला पेन बनवून त्याने आपलं नशीब लिहायचं असतं. आणि नक्कीच जेव्हा तुम्ही तुमच्या कष्टाने नशीब लिहिण्यास सुरुवात करसाल, देवालाही भागच पडेल तुम्हाला देण्यास. जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल. अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. प्रयत्नांशी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न कराल तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. जीवनात तुम्हाला काहीतरी भेटेल, तुमचं ध्येय गाठायला मदत होईल. पण जर तुम्ही प्रयत्न करणार नाही तर तुम्हाला जीवनात यशही नाही मिळणार आणि काहीच नाही मिळणार. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ असतो, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भागच पडले पाहिजे. आणि राहिली गोष्ट तुमच्या नशिबाची, तर नशिबाचं काय ते तर तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर बदलू शकता. फक्त मेहनत अशी ठेवा की नशीबही बदलून जाईल. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याकडे असते तो जग जिंकायची जिद्द राखून पुढे जातो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं, आणि ज्याने जग जिंकलं त्याने सर्व काही मिळवलं. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, सूर्यासारखे सर्वांवर प्रकाश टाकायचा असेल, तर तुम्हालाही सूर्यासारखं खूप जळावं लागेल. तेव्हाच तुम्ही त्याच्यासारखे चमकाल. जेव्हा तुम्ही जळाल तेव्हा तुम्ही चमकाल. स्वामी बोलत असतात, तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते, ती म्हणजे अपयशी होण्याची भीती. भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूचं भविष्यातल्या पाठीवरच्या शिंपडायचं असतात. म्हणजे अनोळखी वाट परिचवायची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्पे बोटत होतात. त्यामुळे तुमचा कोणी जर अपमान केला, तुम्हाला कोणी दुर्व्यवहार दिला, तुम्हाला ज्या जागी मान हवा होता त्या जागी तुमचा अपमान केला, तर एक लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची येते. तुम्ही त्यावेळी चूप राहा, कारण ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे असते.
आणि राहिली गोष्ट त्यांची ज्यांनी तुमचा अपमान केला. लोक पाहतच असतात की कोण कसं बोलतात. फक्त लोक तोंडावर बोलून दाखवतात, कधी बोलून दाखवत नाही. आणि तुम्हीही कधीच कोणाला तोंडावर बोलून दाखवू नका, कारण या जगात आपली माणसं खरं बोलून दूर होतात आणि परकी माणसं जे फक्त फायद्यापुरतीच खोटं बोलून जवळ येतात. कधीच म्हणू नका तुम्हाला शक्य नाही. ही गोष्ट तुम्ही करू शकत नाही. ही एका पराभूतीच्या मानसिकता आहे आणि तुमची जर अशी मानसिकता असेल तर तुम्ही जीवनात कधीही अपयशीच होणार. तुम्ही फक्त तुमची मानसिकता बदला, यश आपोआप मिळेल. स्वामी म्हणतात, चूक हे चूक असते, पण या चुकीला चुकीसारखं समजू नये. म्हणजे चूक ही नवी संधी आहे, कधी न शिकलेले शिकवण्याची. तुमच्या भाग्याचा आणि शंकाचा समान करा. एक नवीन जग तुमच्या समोर असेल. उद्या हा फक्त स्वप्नापुरताच असतो आणि आळशी माणसाच्या कार्यक्रमातच असतो. जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा. कधी तुम्ही जिंकत असाल तर कधी तुम्ही शिकत असाल. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकटात संधी दडलेली असते. आयुष्यात कधीतरी तुम्हाला भीतीला समोर जायलाच लागणार आहे आणि ते जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला अपयशच मिळणार. त्यामुळे भीतीला समोर जा आणि आयुष्यात सिद्ध व्हा, स्वतःला सार्थ करून दाखवा. प्रत्येकाकडे स्वप्न असतात, पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते. प्रत्येकाकडे तेवढी जिद्द नसते, प्रत्येकाकडे तेवढी ताकद नसते, प्रत्येकाचं रक्त तेवढं दमदार नसते की तो स्वप्ने पूर्ण करू शकेल. निर्भयता हे यशाकडचे खरे रहस्य आहे. यशा इतके बोलकं दुसरं काहीच नसतं आणि तुम्ही जे गोष्ट करता त्यामध्ये यश मिळाल्यावर तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपण उत्कृष्ट होतोय. तंत्रावर फक्त यंत्र जिंकता येते, मग जिंकायचा मंत्र सापडावा लागत नाही. स्वामी बोलतात, जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक वरून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशी लढाई असते त्याला कोणी हरवू शकत नाही. स्वामी माऊली म्हणतात, आजचा हा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकला असेल, येत्या 48 तासात त्याचा भाग्योदय होणार आहे आणि ते निश्चित आहे. फक्त हा संदेश लाईक करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ.